22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 10 मेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान जारी केलं की दोन्ही देशांनी परस्पर संमतीने युद्धबंदीचा निर्णय घेतला आहे। हा युद्धबंदीचा निर्णय झाल्यानंतर वेगवेगळे मत यायला लागले की अमेरिकेच्या प्रेशर खाली येऊन हे केलं। मग इथे प्रश्न उपस्थित होतो की या मागच्या कालावधीत जे काही झालं त्यामध्ये कोण जिंकलं, भारत जिंकला का, याचा भारताला काय फायदा झाला आणि हे युद्धबंदीची सीज फायरची घोषणा दुसऱ्या देशातील व्यक्ती करतात। नेमकं मग हे युद्ध राजकीय फायद्यासाठी होतं का, या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर। आता सीज फायर झाले आहे, पण पुढे जर पाकिस्तानने याचं काही उल्लंघन केलं तर त्याला उत्तर दिले जाईल हे भारताने स्पष्ट केले आहे। तर मग यामधून भारताला काय साध्य झाले आहे, भारत जिंकला का? तर याचं एका शब्दात उत्तर आहे हो। पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तान आर्मीचे कॅम्प उडवले, 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले, 100 दहशतवादी मारले। तर यामधून भारताला काय मिळाले? तर पहिलं म्हणजे की आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला। मागे पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक वेळी भारताने पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर आणि आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांचा मुळासकट नष्ट करण्याची ही कामगिरी, या अंतर्गत 100 दहशतवादी मारले, 9 दहशतवादी ठिकाणे उडवले। दुसरं म्हणजे पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना पोचतोय हे दाखवून दिले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केले, त्यामध्ये दहशतवादी ठार मारले गेले। तर यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचे आर्मीतील अधिकारी उपस्थित होते। यावरून पाकिस्तान आर्मी आणि पाकिस्तान कसे दहशतवाद्याला सहारा देतोय हे दिसून आले। तिसरं म्हणजे भारताने आपली सुरक्षा भक्कम आहे हे दाखवून दिले। पाकिस्तानने ड्रोनच्या मार्फत भारताच्या नागरी वस्त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या S-14 मिसाईल सिस्टमच्या अंतर्गत हे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केले। चौथं म्हणजे दहशतवादी कृत्य हे इथून पुढे युद्ध मानले जाईल हे भारताने स्पष्ट केलं आहे। तर मित्रांनो, कोणत्याही देशासाठी युद्ध हे चांगले नसते। घरी बसून टीव्हीवर बघणं सोपं असतं, परंतु युद्धामुळे मानवहानी व देशाची आर्थिक परिस्थिती बिघडायला सुरुवात होते। परकीय कंपन्या ज्या त्या देशात गुंतवणूक करणार होत्या ते होत नाही, या सर्वाचा फटका येणाऱ्या पिढीला बसतो। भारत आता चांगल्या भविष्याकडे वाटचाल करत आहे, भारताची इकॉनॉमी वाढत आहे। अमेरिकेने जे चायनावर टॅरिफ लावलेत, तर आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या चायनामध्ये होत्या आता त्या बऱ्याच कंपन्या या वेगळा पर्याय शोधतायत, तर त्यांच्यासाठी भारत हे एक चांगला पर्याय आहे। यासाठी भारतात शांतता असणं गरजेचं आहे, यामुळे भारताची इकॉनॉमी वाढेल। त्यामुळे युद्ध न करणं भारतासाठी योग्य आहे। आज आपण चांगल्या भविष्याकडे चाललेलो आहे, जरी हळूहळू असो, वेगवेगळ्या समस्या असो, पण आपण चांगल्या भविष्याकडे चाललेलो आहे। पण यामधून भारताने पाकिस्तान बरोबरच जगाला दाखवून दिले की भारत सर्व बाजूने सक्षम आहे। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद।